राजकीय पक्ष या धड्याच्या पुढच्या विभागात आता आपण प्रवेश करतोय. चला तर मग आता अजून एका पक्षाची आपण ओळख करून घेणार आहोत आणि ते म्हणजे तृणमूल काँग्रेस. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना ही 1998 मध्ये झाली. कधी झाली? 1998. आणि 2016 मध्ये निवडणूक आयोगानं या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. त्याच्यानंतर या पक्षामध्ये लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण असं धोरण आहे. आता पुढे जाऊया. आता आपण एक तक्ता बघतोय. तर ह्या तक्त्यामध्ये लोकसभा निवडणूक 2009 ते 2014 यामधल्या राष्ट्रीय पक्षांनी मिळवलेल्या काही जागा आहेत. बघूया. चला तर एका बाजूला आपलं राजकीय पक्षाचं नाव आहे आणि 2009 आणि 2014 ह्याच्यामध्ये कशा फरक पडलेला आहे ते आपण आता बघूया. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 2009 मध्ये 206 आणि 2014 मध्ये 44. भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2009 मध्ये 4 आणि 2014 मध्ये 1च जागा भेटलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष ह्याला 2009 मध्ये 116 पडलेले आहेत बहुमत आणि जागा आणि 2014 मध्ये 282. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे मार्क्सवादी याला 2009 मध्ये 16 ह्या जागा मिळालेल्या आहेत आणि 2014 मध्ये 9. त्याच्यानंतर बहुजन समाज पक्ष ह्याला 2009 मध्ये 21 जागा भेटलेल्या आहेत तर 2014 मध्ये एक सुद्धा जागा भेटलेली नाही. त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याला 2009 मध्ये 9 जागा भेटलेल्या आहेत आणि 2014 मध्ये 6. तर असा हा तक्ता आपण बघितला की कशा प्रकारे निवडणुकामध्ये कधी कुणाचं पारडं हे जास्त होतं आणि कधी कुणाचं पारडं हे कमी ह्याच्यामध्ये तोललं जातं. कधी जागा जास्त भेटतात म्हणजे कधी बहुमत जास्त भेटतं तर कधी कमी सुद्धा मिळू शकतं. आता पुढे आता तुम्ही आता एक वर्तमानपत्राची कात्रणांचं एक छायाचित्र बघताय. तर त्याच्यामध्ये काय काय असे वेगवेगळे असे चित्रण कात्रण आपल्याला दिसत आहे. तर मग तुम्ही अशा जर वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या वाचल्या असतील तर यातूनच अर्थातच म्हणजे आपल्या भारतीय संघराज्यातील विविध राज्यामध्ये असणाऱ्या पक्षांबाबत आपल्याला माहिती ही समजते की कशा रीतीने काँग्रेसला किती बहुमत भेटलं. मग इथं दिलेलं इथं आपल्या उपक्रमामध्ये दिसतंय की तामिळनाडूत कसं झालंय सत्तांबाबत. त्याच्यानंतर राजकीय दहशत असं म्हणजे इत्यादी इत्यादी आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर मग आता आपण आपल्या उपक्रमात लिहिलेलं बघूया की हे पक्ष केवळ राज्यापुरतेच मर्यादित का आहेत. त्याच्यानंतर राज्यातील काही नेते हे राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर मग काही राज्यांपुरतेच प्रभावी असतात असे का. तर आता पुढे बघूया. तर भारताच्या चारही दिशांच्या राज्यामध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण विचार करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये ह्या विचारामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये विविध भाषा बोलणारे आणि परंपरा संस्कृती यांच्यामध्ये आपल्याला विविधता आढळते आणि विविध प्रकारचे असे हे लोक आहेत. तर मग प्रदेश आणि त्यांची एक स्वतंत्र भाषा असं आपल्याला एक चित्र थोडक्यात दिसतं. मग प्रदेशांच्या भौगोलिक स्वरूपातही आपल्याला विविधता दिसते. म्हणजे भौगोलिक परिस्थिती कशाप्रमाणे आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगळी वेगळीकरण आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या काही भूगोलामध्ये भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास तर केलेलाच आहे. तर मग महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश आणि कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे बरोबर. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातली सगळी भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता मग त्याच्यामध्ये पोशाख आहे, आहार आहे, आपलं बोलणं सगळं काही वेगळं आहे. आपल्या सगळ्यामध्ये ही एक विविधता आढळते.
मग आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयीची ही आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्याबाबत आपल्याला काय निर्माण होते, अस्मिता निर्माण होते. म्हणजे आपल्याला अभिमान, एक एक गर्वाची गोष्ट आपल्याला, की आम्ही या प्रांतातले आहोत, तर आम्हाला ह्या प्रांताबद्दल खूप अभिमान आहे, अशा रीतीने. आणि मग त्यातूनच काय होतं, प्रादेशिकता ही निर्माण होते आणि मग लोक आपल्या प्रदेशाचाच हिताचा आणि विकासाचा प्राधान्यानं विचार करायला लागतात. पुढे आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, आपल्या सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादी बाबत आपल्याला अतिशय अभिमान वाटायला लागतो आणि मग त्यातून भाषिक अस्मिता ही प्रबळ व्हायला लागते. बघा कलाटणी कशी, कुठे आणि कशी मिळते आणि त्याचा परिणाम काय होतो ते आता आपण बघूया पुढे. मग आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून काय होतं, प्रादेशिक अस्मिता आकाराला यायला लागते. आणि मग अशा प्रकारे काय होतं, तर भाषिक, प्रादेशिक, सांस्कृतिक आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या अस्मिता अशा संघटित झाल्या, प्रगट झाल्या, की मग त्यातूनच प्रादेशिकतेची भावना अतिशय बळावते. आणि मग त्याच्यातून काय होतं, की कधी कधी स्वतंत्र राजकीय पक्ष असे अस्तित्वात येतात. मग त्याच्या वेळेस काही विविध दबाव गट आणि काय होते, चळवळी निर्माण होतात. म्हणजे त्याचा परिणाम कुठं आणि कसा झालाय तो आपण बघितला. मग या सर्वांचा हेतू काय असतो, तर तो म्हणजे आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधीचे जतन केले पाहिजे. बरोबर आले लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपण या विभागातलं बघूया की आपण काय शिकलो. तृणमूल काँग्रेस बद्दल माहिती लिहायची आहे. प्रादेशिकता ही कशी निर्माण होते, भाषिक अस्मिता कशी प्रबळ होऊ लागते आणि प्रादेशिकतेची भावना ही कशी बळावते. आता पुढे